सध्या मनोज भाईची गाडी पंक्चर झालेली आहे आणि आम्ही मिडल ऑफ नोवेअर उभा आहोत रस्त्यावरती. फायनली पोहोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनजवळ. तसं तरी एक ठिकाणी मिळालं आम्हाला, साका कदम होमस्टे. रूम वगैरे काही नाही आहे, एक नॉर्मल कॉटेज आहे हॉलसारखं. आम्हाला 5 असा बेड दिलेला आहे झोपायला. भेटू आपण उद्या सकाळी. गुड मॉर्निंग फ्रॉम गुहागर. मी दिलीप सोनवणे आणि तुमच्या मराठवाडा चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे अनचार्टेड व्हील्स. आज आपण थांबलेलो आहोत गुहागरमध्ये. जे अनफॉर्च्युनेटली आपण थांबलेलो आहोत कारण की रात्री खूप वेळ झालेला, आपली पाय पंक्चर झाली, वेळ पण झाला, आपल्याला रूम्स मिळत नव्हते म्हणून आपण इथं थांबलेलो आहोत. पण प्रॉपर्टी खरंच चांगली आहे. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो प्रॉपर्टीचा मी. प्रॉपर्टी खरंच चांगली आहे. आणि एक रूफटॉप इथं बसायला आहे, तिथं मी वरती आलो शूट करण्यासाठी. आणि काल वातावरण भरपूर चिल्ड होतं, म्हणजे भरपूर थंडी होती. पण ठीक आहे, आता आपण उठलो, नाश्ता झाला आहे, फ्रेश होऊन आता लगेच तयारी करून निघायचं आहे. चला मग आपण रेडी व्हायला चालू केलेलं आहे. पॅन्ट वगैरे घातलेली आहे मी आणि सगळं सामान आणून बाहेर ठेवलं. त्यांचं क्लिनिंग वगैरे चालू आहे, बघू मग. चल निघूयात. बाईक लोड करतो. अरे तुम्हाला भेटतो मोठं ब्लॉग सेटअपमध्येच मी. हे बघा सगळे बॅगा निघालो आता. हा मॅप, सामान ठेवतो आणि गाडी पुसून घेतो. आपलं एक मस्त सुंदर फॅमिली मिळाली, तर भेटली. त्यांच्याशी बोललो जरा, त्यांना चांगलं वाटलं आम्हाला सगळ्यांना बायकरला बघून. खूप गप्पा गोष्टी झाल्या, त्यांनी फोटोज वगैरे पण काढले. आणि आमच्या 3 बाईक्स तिकडे आहेत. एक बाईक आमची पंक्चर झालेली आहे, पण ती काय हरकत नाही, आपण जाऊन नंतर घेऊ त्याला. पंक्चर वगैरे काढायचं त्याच्या आधी. आता वाजत 11. ये है हो गया पंचर यार. इसी गाड़ी बीच रास्ते में कल पंचर हो गई है. ये है वो आदमी जिसके साथ हम लेट हुए हैं कल. कोई इशू नाही, होता है. चला निघूयात. चला गुड टू गो. निघालो आपण. अशी काहीतरी आमची अवस्था झालेली आहे. माझ्या पाठी मनोज भाऊ बसलेत. आपण येऊन पोचलेलो श्रृंगार तळीजवळ, तुम्ही बघू शकता. तर आपण पंक्चरवाल्याला घेऊन आलेलो आहे. 12 वाजलेले आहेत. लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला, गणपतीपुळेच्या आसपास. त्याचा भरपूर पुढंपर्यंत जायचं आपल्याला. पंक्चर काढून झालं तर लगेच निघायचं. बघू आता किती वेळ लागतो पंक्चरवाल्याला. आता नवीन टायर टाकत आहोत आपण गाडीमध्ये, कारण की आधीचा टायर पूर्ण खराब झाला आहे, पूर्णच गेला आहे तो, ट्यूब पण आणि टायर पण. आणि ट्यूब आणि टायर दोन्ही एकत्र टाकतो आहे. चला निघालो आम्ही इथून. देवाच्या दयाने सगळं व्यवस्थित झालेलं आहे. वाजले 1:30. आता कुठेतरी गणपतीपुळेच्या आसपास पोचूनच तिथे थांबायचं. स्टे पण तिथंच करायचं आहे. कदाचित मालवण या टायमाला होणार नाही आहे, बट आपण जिकडे पोचू तिथे मजा करता येईल. संपला विषय, काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तसं म्हणा कोकणातच आहोत, काय फरक पडतो आहे. मालवण असू द्या, रत्नागिरी असू दे, इट डझंट मॅटर. शृंगातळीच्या आधी एक राईट येतो तवसा जेट्टीला जायला. आता आपण त्याच रस्त्याला आहोत. मे बी आपण तिकडे जवळजवळ 1-1.5 तासात पोचू जेट्टीजवळ. आणि आता काय प्लॅन थांबायचं तर नाहीच आहे. मी सांगितलं सगळ्यांना, टाईमपास करायचा नाही आता. आणखी काल भरपूर हालत खराब झाले. परवा तर झालेली खराब, पण कालची हालत भरपूर बेकार होते. तसं आज नाही होऊन देणार मी. जंगलातून वाट काढत चाललो आहे आपण. पण चांगली गोष्ट अशी आहे की लोक दिसतात तरी आहे कमीत कमी. हे जर ऑफ सीझनला आलो असतो तर मला माहिती आहे इथं आपल्याला हेल्प करायला पण कोणी नसतं. कारण की ऑफ सीझनला मी येऊन गेलो इथे म्हणजे साधं 2-3 किलोमीटरपर्यंत कोणी कुत्रा पण नसतं. रस्ते काही ठिकाणी खराब आहेत, काही ठिकाणी चांगले आहेत. थोडं मॅनेज करून जायचं आता आपल्याला. जुनी वाडी आहे तिकडे आणि त्यात नारळाच्या बाग. शपथ यार, काय नजारा आहे, म्हणजे सुखद अनुभव. म्हणजे माझ्या मनातल्या एक गोष्ट जर मला सांगायला गेली ना, तर मला आधी वाटायचं की नेहमी कोकणी माणूस गावालाच का जातो, नेहमी काय गावी जायची गरज आहे. मला नेहमी असं वाटायचं. पण जेव्हा मी खरं कोकण फिरलो, म्हणजे अजून पूर्ण फिरलो नाही आहे, पण जेवढं फिरलो आहे त्याने मला एक गोष्ट समजली, जे इथं पीस ऑफ माइंड मिळतं नाही त्याल्यानंतर, ते बाकी ठिकाणी नाही मिळू शकत. हाय, श्री क्षेत्र जागृत दत्त मंदिर पालशेत, वेळणेश्वर 10, हेदवी 13. सध्या तवसा जेट्टीच्या 9 किलोमीटर आधी थांबलेलो आहोत जेवायला. भूक लागले. वाजलेत किती, 2:22 झालेले आहेत.
लवकरात लवकर इथून जेवून निघायचं पण आहे आणि जेटी पकडून त्या साईडला जायचं आहे जयगडला. मग जयगडवरून पुन्हा 20-25 किलोमीटर आहे आपलं गणपतीपुळे. तिथे बघू एक स्टे वगैरे बघायला लागेल. स्टेचा अजून काय कन्फर्म नाही आहे. स्टे मिळाला तर ऑब्व्हियसली आम्ही 2 दिवस इथंच राहणार आणि पूर्ण लोकेशन वगैरे फिरणार आहे आणि बाकीचं पण एन्जॉय करणार. तर हॉटेल सावली रेस्ट हाऊस आहे गुहागरमध्ये. वाघांबे फाटा म्हणून आहे. हे बघा जेवण चांगलं होतं इकडे. आता इथून निघालो आपण. आता डायरेक्ट जाऊ तवसाळ जेट्टी. जेवण वगैरे केलं आहे. होप सो मला झोप नाही लागली पाहिजे कारण की मी भात वगैरे खाल्ला आहेत. तसं मी जनरली करत नाही. जेव्हा राईडला असतो तेव्हा मी जनरली काही जास्त भरपेट जेवत नाही. छोटा बीच आहे इकडे आणि तर कोणीच नाही आहे. फेरी बोट सेवासाठी मेन रस्त्यावर आपण राईड घेतलेला आहोत. आता चाललो आपण फेरी बोटजवळ. छान वाटतं इथून आणि खूप मोठे मोठे झाड आहेत यार. फायनली येऊन पोचलेलो आपण जयगड जेट्टी, तवसा जयगड जेट्टीजवळ. सध्या आपण ऑनबोर्ड होतो आहे तवसा जेट्टीमध्ये. हा काय मूडमध्ये नव्हता वाटतं जेट्टीवाला आम्हाला घ्यायच्या. तो फक्त कारच भरत होता तर आम्ही मुद्दाम घुसलो. ॲक्च्युली सगळे वैतागले तिकडे कारण की भरपूर गरम होते आणि थोडे इचिंग होते आता जॅकेट्स वगैरेमध्ये. पण आता तेवढ्याच 1-1.5 तासामध्ये पुन्हा थंड वाटायला लागेल आणि मग पुन्हा थंडीवर चालू व्हायला लागेल संध्याकाळी. रात्री तर बाबा खूप थंडी होती. मस्त हवा सुटली म्हणजे हवा चांगली लागते पण ऊन पण तेवढंच कडक आहे. जेट्टीमधून उतरतो आता. जयगडला पोचलेलो आहे बाबा एकदाचा. ॲज एक्सपेक्टेड रस्ता चांगला आहे सो फार. आभास की तुझी आहे नशा मला साध घालती दाही दिशा मला वेड लागले प्रेमाचे. उंडी बीच छान बीच आहे म्हणजे आणि लोकांची वर्दळ नाही इकडे. मे बी इथे जास्त फेमस नसेल काय. आता आपण येऊन पोचलो आहोत तिवरी बंदर इथे. तुम्ही बघू शकता इथं प्रॉपर कोस्टल रूटला आलेलो आपण. पुन्हा एकदा इथून अवघे 5 किलोमीटर आहे फक्त गणपतीपुळे. आम्हाला एकाला विचारलं आम्हाला स्टेसाठी कुठे मिळेल जागा तर त्यांनी सांगितलं की मालगुंड नावाचं गाव आहे गणपतीपुळेच्या 2 किलोमीटर आधी. तिथून चालू करा तुम्ही. कुठलं ना कोणतं होमस्टे मिळेलच तुम्हाला. होप्स मिळायला पाहिजे. मला जायचं आहे समुद्रात. 3 दिवस झाले समुद्राबरोबर फिरतो आहे समुद्राच्या बाजूने जातो आहे पण मला समुद्रात उतरायला मिळत नाही आहे. दुर्दैव आहे माझं. काय करू शकता आता मी. होप्सो ॲटलिस्ट लास्टचा स्टे तरी आम्हाला प्रॉपर मिळाला पाहिजे मनासारखा. हे मालून गायवाडी बीच आहे. तर पॅराग्लायडिंग वगैरे पण करतात ते. आणि दुसरी गोष्ट बोटिंग वगैरे पण चालू आहे. इकडे एक हॉटेल मिळालं आम्हाला मोहोर. एकदम सिंगल रूम आहे. त्यात काय अटॅच वॉशरूम वगैरे काय नाही आहे. छोटी रूम आहे. थोडं ॲडजस्ट करावं लागेल आम्हाला पण ठीक आहे तेवढं करू ॲडजस्ट. झोपण्यापुरतं जागा झाली तरी भरपूर झालं. झाले 2 दिवस रेस्ट व्यवस्थित मिळालं नाही आम्हाला. ठीक आहे जरा रेस्ट घेतो फ्रेश होतो मग बघू. उद्या सकाळी बघता येईल कुठे फिरायला जायचं ते. सध्या तरी आपण रेस्ट घेऊयात. सध्या आम्ही आलो आहोत मालगुंड गायवाडी बीचला असंच टाईमपास करायला. सनसेट वगैरे तर बघा सनसेट तर झालं आधीच बट थोडासा मूड फ्रेश करायला आलो कारण झाले 2 दिवस स्टेईंग राहायला मिळत नाही आहे. हॉटेल्स मिळत नाही आहे. त्या गडबडीतच असतात सध्या. बट आता जरा येऊन बरं वाटतं इथे. अशी काहीतरी अवस्था आहे आमची. हळूहळू पडलो असतो अशी काहीतरी आमची